मुंबई शहरासह उपनगरात सुद्धा तुफान पाऊस पडतोय। गेल्या 3 दिवसांपासून हा पाऊस सुरू आहे आणि या पावसानं मुंबईकरांची तारांबळ उडाली। मुंबईच्या अनेक सखल भागात पाणी साचले। यंदाच्या पावसाळ्यात पुन्हा एकदा मुंबईची तुंबई झाली। वडाळा रेल्वे स्टेशन जवळ सुद्धा पाणी भरलेले आहे, तर भांडूपमधील एलबीएस रोड पाण्याखाली गेलाय। वाहतूक ठप्प झाली। काही दृश्य आपण पाहतोय मुंबईच्या रस्त्यांवरून। मुंबईतल्या 6 वेगवेगळ्या ठिकाणची दृश्य आहेत। किंग सर्कलचा परिसर आहे, दादर टीटीचा परिसर आहे, मुंबई सेंट्रलचा परिसर, अंधेरी सबवे, वडाळा स्टेशन, एलबीएस रोड, भांडूपचं। आता या 6ही दृश्यांमध्ये आपल्याला काय दिसतंय? खरं तर हा कोणता परिसर आहे ते ओळखताच येत नाही, कारण 6ही दृश्यांमध्ये रस्ता आहे आणि रस्त्यावर साचलेलं पाणी आहे। रस्ता बहुधा दिसतच नाहीये, रस्त्याऐवजी पाणीच पाणी दिसतंय। रस्त्यांना नद्यांचं स्वरूप प्राप्त झालेलं आहे। अशी ही मुंबईच्या 6 वेगवेगळ्या ठिकाणची दृश्य आपण पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर पाहतो। आपले प्रतिनिधी पद्मेश पवार आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। आपण अधिकचे तपशील त्यांच्याकडून घेऊ। पद्मेश, कोणत्या भागात आहात? काही वेळापूर्वी आपण बोललो होतो, त्या तुलनेनं आत्ताची परिस्थिती काय? पाणी वाढलंय, कमी झालंय, नियंत्रणात आहे परिस्थिती? काय परिस्थिती? विक्रांत, तू जसं म्हणाला तसं मुंबईची तुंबई झाली आहे। हा माझ्या मागचा रस्ता किंग सर्कलचा रस्ता आहे। तू बघितलं तर इकडे जवळपास रस्ता आहे का नदी हे कळत नाहीये, कारण आता जी पाण्याची पातळी आहे ती वरती येत चाललेली आहे। डिवायडरच्या वरती आता पाणी आलेलं आहे। मगाशी पाहिलं तर पाणी पुढे हळूहळू वरती येते, कारण पाणी साचायचं प्रमाण मोठं झालंय। जे इथे पंप स्टेशन लावले, जे फिरते जे पंपिंग स्टेशन लावलेत ते कुठेतरी चालू आहेत, पण त्याचा काही वापर होताना इथे पाहायला मिळत नाही। कारण अनेक दिवसांपासून बोललं जात होतं की अनेक ठिकाणी पालिकेने दावे देखील केले होते की अनेक आम्ही उपाययोजना केल्या आहेत, पण ते सबशेल फेल ठरलेले आहेत। कारण जवळपास दादर टीटी असेल, दादर हिंदमाता असेल किंवा कुर्ला स्टेशनचा परिसर असेल, वडाळा साईडचा परिसर असेल, तिथे मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असतो। इकडे थोडा जरी पाऊस पडला तरी पाणी साचत असतं। सध्या तू माझ्या मागे बघितलंस तर अनेक ठिकाणी पाणी साचलेलं आहे। ट्रॅफिक देखील मोठ्या प्रमाणात होत असताना पाहायला मिळते। जवळपास भायखळाचं पासून जे ट्रॅफिक ते सुरू झाले ते पार तिकडे कुर्ल्यापर्यंत आहे आणि इकडे अनेक ज्या रोडला ते नद्यांचे स्वरूप आलेलं आहे। अनेक दिवसांपासून जो पाऊस शांत झाला होता तो कालपासून कुठेतरी बरसत होता। काल दिवसभर देखील पाऊस बरसत होता। आज देखील काल रात्रीपासून पाऊस बरसतोय आणि शाळांना आणि महाविद्यालयांना जरी सुट्टी दिली असेल तरी अनेक जे कर्मचारी आहेत ते सकाळी कामावरती निघाले होते, त्यांना आता सुट्टी दिलेली आहे। त्यामुळे त्यांचा परतीचा प्रवास हा सुरू झालाय। अनेक जे कर्मचारी मुंबईत आपण जर पाहिलं तर कर्मचारी फक्त मुंबईतले नसतात, तर ते अंबरनाथ डोंबिवली असेल किंवा अनेक ठिकाणावरनं वसई विरारमधनं जे कर्मचारी येत असतात ते आता परत मागे चालले। मी सध्या ज्या ठिकाणी उभा आहे ते किंग सर्कल आहे, जे मध्यवर्ती ठिकाण आहे आणि हा ईस्टर्न एक्सप्रेस हायवे आहे। ईस्टर्न एक्सप्रेस हायवे जर पाहिलं तर महत्वाचा रस्ता आहे, कारण इकडनंच सगळे लोक मुंबईत जात असतात आणि इथे जर तू व्हिज्युअल मध्ये जर पाहिलं तर हा रस्ता आहे का नदी हेच कळत नाहीये, कारण जवळपास कमरेच्या वरती आता लोकांच्या पाणी आलेत। पालिकेचे कर्मचारी असतील किंवा मुंबई पोलीस हे संयुक्तरित्या इथे तैनात आहेत। काही गाड्या देखील इथे बंद पडले, तर काही ट्रक देखील इथे बंद पडले होते। आता तिकडे काही जे नागरिक आहेत ते आपण तू दृश्यामध्ये पाहिलंस तर ते मदत करतायत त्या ड्रायव्हर लोकांना की गाडी कशी काढता येईल, पण जवळपास 1 तासापासून अनेक गाड्या इथे बंद पडल्या आहेत। आणि त्याचबरोबर पोलिसांनी देखील आवाहन केले की जर गरज नसेल तर बाहेर पडू नका, कारण जवळपास 3 ते 4 तास मोठ्या प्रमाणात मुंबईत पाऊस होणार आहे। फक्त मुंबईत नाहीत विक्रांत, तर मुंबईच्या लगत असलेलं ठाणे असेल तेथे देखील मोठ्या प्रमाणात पाऊस पडतोय। वसई विरार संपूर्ण हा अरबी जो पट्टा आहे तेथे मोठ्या प्रमाणात पाऊस पडतोय। काल रात्रीपासून हा पाऊस पडत होता। किंग सर्कल असेल, दादर टीटी असेल, हिंदमाता परिसर असेल, मोठ्या प्रमाणात इथे सकाळपासून पाऊस पडतोय। रेल्वेचा आपण अपडेट घेतला तर रेल्वे देखील 15 ते 10 मिनिटांनी उशीर आहेत। अनेक लोक स्टेशनवरती अडकलेले आहेत। अनेक नागरिकांना याचा नाहक त्रास होतोय। दरवर्षी पालिकेकडनं बोललं जातं की आम्ही उपाययोजना करू, पण त्याचं काय आपण बघू शकतो की त्या उपाययोजना फेल ठरत आहेत। अनेक ठिकाणी कमरे एवढं विक्रांत पाणी ठरले, हा डिवायडर अक्षरशः पाण्याखाली जात आहे। विक्रांत, जोडलेले राहा। दादरमध्ये जाऊया। दादरमध्ये आपले प्रतिनिधी श्रेयस सावंत आपल्यासोबत आहेत। श्रेयस, इकडची काही दृश्य पहिली, काही गाड्या बंद पडलेल्या दिसत आहेत। दादरमध्ये सुद्धा एक गाडी उभीच आहे, बंद पडली आहे ती गाडी। काय नेमकं वाहन चालकांच्या काय भावना आहेत, काय म्हणतायत नागरिक नेमकं?
अर्थात विक्रांत, खऱ्या अर्थानं ते चित्र आपण बघू शकतो. तर मोठ्या प्रमाणात दादर टीटीला पाणी साचलेलं आहे. पाणी साचल्यामुळे कुठे ना कुठे अनेक गाड्या बंद होत आहेत. त्या गाड्यांना कुठे ना कुठे त्याच्यातून रस्ता काढावा लागतोय. आपण दादर टीटी परिसरात आहोत. दादर टीटीचा हा परिसर जो प्रामुख्याने सगळ्यात मुख्य परिसर मानला तो. आपण थेट बघितलं तर तो ब्रिज आहे, तो ब्रिज आता पॅक झाला आहे. वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणावर त्या ब्रिजवर झाली आहे. आपण दृश्यांमध्ये बघू शकतो. कारण एकंदर पाहायला गेलं तर दादर वरळी ते थेट सीएसटी पर्यंत जाण्यासाठी हाच एक मार्ग आहे जो आपल्याला जो दादर टीटीचा दादर स्टेशनचा पाहायला मिळतोय. दादर स्टेशनला याच खरं तर रस्त्याने जावं लागतं. त्यामुळे लोक जी खऱ्या अर्थानं परेड, लालबाग, सायन या सगळ्या परिसरातून येत आहेत त्यांना याच ह्याच्यातून बसेस सुद्धा काढाव्या लागतात, गाड्या सुद्धा काढाव्या लागतात. बीएमडब्ल्यू जी आहे ती आता तिकडे खऱ्या अर्थानं बंद झालेली दिसते. त्याला काढण्याचा प्रयत्न मुंबई पोलीस करताना दिसत आहेत. ट्रॅफिक पोलीस असेल, वाहतूक आणि महानगरपालिकेचे जे लोक आहेत ती सुद्धा अधिकारी जे आहेत ती सुद्धा आता रस्त्यावर उतरली आहेत आणि ती करताना दिसत. आपण बघू शकतो तर संपूर्ण बस एक आहे ती बस इकडे येताना दिसते आणि बसची जी पूर्ण मशिनरीज आहेत ती संपूर्ण पाण्याखाली गेले, सगळे टायर पाण्याखाली गेलेत आणि त्याच्यातून ती बस सुद्धा आता रस्ता काढण्यात येते. कुठे ना कुठे नदीचं स्वरूप जसं येतं तसं ते रस्त्यानं इथं सुद्धा आलेलं आहे आणि तेच चित्र इकडे आता आपल्याला पाहायला मिळतं. एकंदर पाहायला गेलं तर सगळ्यात महत्वाची ही गोष्ट आहे.